नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आजचा विषय आपला आहे हरभरा लागवडीबद्दल माहिती किंवा हरभरा पिकामधील पॉलिनेशन कसं होतं किंवा हरभरा तयार कसा होतो, हरभऱ्याचे घाटे लागताना त्याची प्रोसेस काय असते, कसा तयार होतो. तर मित्रांनो, आज जर पाहिलं, सुरुवात आपण याच्यापासून करू की आज जर पाहिलं तर हरभरा अतिशय छान आणि फुलाच्या अवस्थेमध्ये सर्व शेतकऱ्यांचे हरभरे चांगल्या प्रकारे आलेले. जवळजवळ 2-2.25 महिन्याचे हरभरे प्रत्येक शेतकऱ्यांचे झालेले आहे. आणि थंडीचं जर पाहिलं आपण, थंडी पण इतकी छान पडते. थंडी ह्या पिकाला, हरभरा आणि गव्हाला थंडी अतिशय चांगली मानली जाते आणि त्या थंडीमुळेच हे हरभरे आपले चांगले बहरलेले आहेत आणि फुलावर आलेले आहे. तर मित्रांनो, मग तुम्हाला माहिती आहे का हरभरा तयार कसा होतो, घाटी तयार कशी होतात. तर मित्रांनो, याच्यामध्ये जर पाहिलं आपण, एक परागीभवनाची क्रिया किंवा आपण त्याला पॉलिनेशनची क्रिया बोलतो, ती पॉलिनेशनची क्रिया जर पाहिली आपण तर हरभरा पिकामध्ये पॉलिनेशन कसं होतं. तर हरभरा पिकामध्ये जर पाहिलं, इतर पिकामध्ये पाहिलं आपलं नॅचरल पॉलिनेशन होतं, नैसर्गिकरित्या पॉलिनेशन होतं, क्रॉस पॉलिनेशन होतं, त्याच्यानंतर असे वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिनेशन होत असतात. तर मग याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होतं, स्वतः किंवा परागीभवन स्वतः हरभरा करत असतो किंवा हे फुल करत असतं. मग याचं जर पाहिलं तर ही जी फुलं पाहिले तुम्ही, ही फुलं हरभऱ्याला ज्यावेळेस 2 महिन्याचा आपला हरभरा होतो तिथून फुलोऱ्यात येतो, त्यावेळेस मग ही क्रिया कशी होते, घाटे तयार होण्याची क्रिया कशी होते. तर याच्यामधलं पॉलिनेशन थोडं वेगळं आहे. वेगळं म्हणजे कसं, गमतीशीर आहे थोडं, आपण कधी ऐकलं असेल किंवा नसेल. ज्यावेळेस हरभऱ्याला फुलं लागतात, हरभऱ्याची फुलं ही सकाळी 3 वाजल्यापासून तर सकाळी 9 वाजेपर्यंत हरभऱ्याला फुलं येत असतात किंवा ते उमलत असतात. आणि मग या काळामध्येच त्याचं जे पॉलिनेशन होत असतं. आता सकाळी 3 वाजेच्या सुमारास फुलं उमलायला सुरुवात होता आणि ही प्रोसेस 9 वाजेपर्यंत चालते. मग याच्यामध्ये जे आपण म्हणतो मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर एकाच फुलामध्ये असतात. आता हे जर फुल पाहिलं आपण तर एकाच फुलामध्ये ते असतात. मग याला एक प्रोसेस आहे त्याची, त्याला म्हणतात क्लिस्टोगॅमी पॉलिनेशन आपण त्याला बोलतो. जी क्रिया होते, जी प्रोसेस होते, तिला क्लिस्टोगॅमी म्हणतात. क्लिस्टोगॅमी का, तर एकाच फुलामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही फ्लावरांचे भाग तिथं प्रेझेंट असतात. आणि याची क्रिया ज्यावेळेस फुल सकाळी उमलतं, दिवसा दुपारच्या वेळेस ते परत क्लोज होऊन जातं. म्हणजे सुरुवातीला सकाळी 3 वाजेपासून ते उमलतं, ओपन होतं किंवा 9 वाजेपर्यंत त्याची उमलण्याची क्रिया, ओपन होण्याची क्रिया असते आणि त्यानंतर दुपारच्या वेळेस ते क्लोजिंग होतं. मग याची जी प्रक्रिया असते, मेल फिमेल गॅमेट्स एकमेकांवर येण्यासाठी किंवा त्यांचा संबंध येण्यासाठी, ह्या क्रिया त्या 1-2 तासामध्ये होत असतात. आणि ही क्रिया जर पाहिली तुम्ही तर ही क्रिया सलग 2 दिवस रिपीट होत असते. म्हणजे फुल एक वेळेस उमललं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी प्रक्रिया होते आणि दुपारच्या वेळेस परत क्लोज होऊन जातं. अशी ही क्रिया 2 ते 3 दिवस चालते. आणि त्याच्यानंतर आपला पॉड, आपण त्याला घाटे म्हणतो किंवा हरभऱ्याचा दाना म्हणतो किंवा घाटे म्हणतो आपण त्याला, ती घाटे तयार होतात. अशी ही प्रोसेस याच्यामध्ये होते. याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन किंवा मधमाशी इथून बसेल तिथं बसेल असं काही नाही आहे. येतात मधमाशा पण येतात या फुलावर किंवा प्लॅन्टवर, पण त्यांचा रोल नाही. याच्यामध्ये क्लिस्टोगॅमी पॉलिनेशन होत असतं. एकाच फुलामध्ये मेल आणि फिमेल हे दोन्ही पॅरेंट्स किंवा हे दोन्ही गॅमेट्स तिथं असतात आणि त्याच्यामध्ये जी प्रक्रिया होते त्या प्रक्रियेतून आपल्या घाट्याची निर्मिती होते. म्हणजे सकाळी 3 वाजल्यापासून किंवा 9 वाजेपर्यंत फ्लावरिंगची ओपनिंग होते, दिवसाला दुपार झाली की क्लोजिंग होते आणि त्या पिरियडमध्ये जे काही मेल फिमेल गॅमेट असतील त्यांचा संबंध येतो आणि तिथून ही प्रक्रिया 2 ते 3 दिवस उमलायची, क्लोज व्हायची, ओपन व्हायची, क्लोज व्हायची. आणि त्याच्यानंतर आपलं फूल सुकत जातं. आपल्याला वाटतं की सुकलेलं आहे. मग त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांनी त्याच्यामधून पॉड म्हणजे हरभऱ्याची निर्मिती होत असते किंवा घाट्यांची निर्मिती होत असते. असं पॉलिनेशन आपल्या या हरभरा पिकामध्ये होत असतं. मग मित्रांनो, आपल्याला जर चांगलं पॉलिनेशन आणि चांगलं उत्पादन होण्यासाठी याच्यामध्ये तर आपल्याला काही मित्रकीटकांची गरज भासणार नाही किंवा कृत्रिम पद्धतीने पॉलिनेशन करण्याची गरज नाही. पण आपला मेन उद्देश काय असायला पाहिजे इथं, की आपला हरभरा जास्तीत जास्त फुटवे निघायला पाहिजे, जास्तीत जास्त फुलांची संख्या त्याच्यावर झाली पाहिजे. त्यानुसार आपण हरभऱ्याचं नियोजन करायचं. तुमचं पाणी व्यवस्थापन असेल, तुमचं खत व्यवस्थापन असेल, त्याच्यानंतर तुमची फवारणीचं नियोजन असेल, हे आपण आपल्या पिकाचं आपल्या कंडिशननुसार करायचं, जेणेकरून चांगली फुलं लागतील आणि पॉलिनेशन चांगल्या प्रकारे होईल आणि आपला हरभरा आपल्याला चांगलं उत्पन्न देईल. मग त्यावेळेस आपल्याला याच्या आधी आपल्या चॅनलवर व्हिडिओ तुम्ही बघू शकतात की कोणत्या स्टेजला कोणती फवारणी घ्यायची, कीटकनाशकाची फवारणी असेल
फुटव्याची फवारणी असेल, फुलांची फवारणी असेल, याबद्दलसुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. मित्रांनो, आपला हरभरा, तरी पण तुम्हाला एक फवारणी सांगतो, आपला हरभरा आपल्याला माहीत आहे की 40 ते 50% फुलोरा अवस्थेत आलेला आहे. तर त्यावेळेस आपण इथं एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक फ्लावरिंग स्पेशल, जेणेकरून जास्त फुलं आपल्या झाडाला लागले पाहिजे, यासाठी आपण एक चांगली फवारणी घेऊ शकतो या कंडिशनला. म्हणजे इथं आपला बुरशीजन्य रोगांपासूनही बचाव होईल, त्याच्यानंतर जे काही घाटे पोखरणारी आळे असते त्याचंसुद्धा नियंत्रण होईल आणि अधिकचे फुलं लागतील त्यासाठी सुद्धा आपण एक प्रकारचं फ्लावरिंग स्पेशल त्याच्यामध्ये घेत आहोत. अशी फवारणी जर घेतली तर आपल्याला आपल्या हरभरा उत्पादनाचा चांगला परिणाम आपल्याला इथं दिसू शकतो. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं हरभरा पिकामधील पॉलिनेशन किंवा घाटे कसे तयार होतात त्याबद्दल माहिती पाहिली. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.